राहत्या शहरामध्ये कधीही विखे पाटील परिवाराने जाती आणि धर्माच्या आधारावर राजकारण केलं नाही. दुर्दैवाने आज महाराष्ट्रामध्ये प्रत्येक व्यक्ती प्रत्येक जिल्ह्यामध्ये जातीय तणाव, धार्मिक तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा परिस्थितीमध्ये आपल्या या तालुक्यामध्ये अशी कुठलीही गोष्ट वाढू नये, किंबहुना अशा कुठल्याही मुद्द्यावर लोक संभ्रमामध्ये असू नये, हा माझा प्रयत्न आहे. आपण माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेबांच्या नेतृत्वामध्ये या राहता किंबहुना शिर्डी आणि संपूर्ण राहता तालुका महायुती हे पूर्णपणे सगळ्या जाती आणि धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन विकास करणार आहे. राजकारणामध्ये मतदान हे विकासाच्या आधारावर पाहिजे, धर्माच्या नाही, जातीच्या नाही. ज्या दिवशी विकास पाहून लोक मतदान टाकतील त्या दिवशी या सगळ्या गोष्टी आपोआपच बंद होतील. आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की या राहता नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये भूतो ना भविष्य असा निकाल महायुतीच्या बाजूने लागेल. कोणाला काही वाटो आणि कोणी किती आत्मविश्वासामध्ये असो, पण मी तुम्हाला माननीय नामदार साहेबांच्या कामाच्या आधारावर, महायुतीमध्ये सरकारच्या कामाच्या आधारावर आणि व्यक्तिगत मी आणि माझे सर्व आमचे सहकारी यांच्या वतीने मला असं वाटतं की एवढं मोठं मताधिक्य महायुतीला कधी एवढं मिळालं नसेल, असं मताधिक्य तुम्हाला 3 तारखेला पाहायला मिळेल. हा शब्द सुजय विखेंचा. नवीन मतदारांचा त्रास कमी आहे, कारण की नवीन मतदार हा सुशिक्षित आहे. नवीन मतदारांनी जग जास्त पाहिलेलं आहे. नवीन मतदार सोशल मीडियावर सगळ्या गोष्टी जाणून आहे. नवीन मतदाराला जी अपेक्षा आणि आकांक्षा या महायुतीकडून आहे, या मतदारसंघामधल्या आमदारांकडून आहे, त्या सगळ्या अपेक्षा आणि आकांक्षा पूर्ण होताना दिसतात. आणि त्यामुळे नवीन मतदारांना फार कमी आव्हान करावं लागतं. ते त्यांचं भविष्य जाणून आहेत आणि ते पूर्णपणे विखे पाटील परिवाराच्या पाठीमागे उभे आहेत, असं मला पूर्णपणे खात्री आहे.